नमस्ते, मी रुपाली गुडेकर. आज आपण पाहणार आहोत लेसन इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स. LCR मीटर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे LCR मीटर असते. दिस इज द मेजरिंग डिव्हाइस कॉल्ड LCR मीटर. धिस डिव्हाइस कॅन मेजर द व्हॅल्यू ऑफ कॉईल L, कपॅसिटर C अँड रेजिस्टर R. हे मीटर कॉईल म्हणजेच इंडक्टन्स, कपॅसिटर C आणि रेजिस्टर R या तिघांची मेजरमेंट करण्यासाठी वापरण्यात येते. मेजरमेंट रेंज इज शोन बिलो. आता आपल्याला मेजरमेंट करण्यासाठी रेंज दिली आहेत, म्हणजे कितीपासून कितीपर्यंतचे व्हॅल्यूचे आपण हे मीटर वापरून कॉईल, कपॅसिटर किंवा रेजिस्टर हे मोजू शकतो. कॉईल 1 मायक्रो हेनरी टू 200 हेनरी, कपॅसिटर 0.1 पिकोफॅरॅड टू 200 मायक्रोफॅरॅड अँड रेजिस्टर 0.01 ओहम टू 20 मेगा ओहम. Signal generator. When confirming the electronic circuits in the operation, it is sometimes necessary to input the signal from outside. बाहेरून काही वेळा आपल्याला सिग्नल्स द्यावे लागतात एखादं सर्किट ऑपरेट करण्यासाठी. त्यावेळेस आपल्याला सिग्नल जनरेटरची आवश्यकता पडते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जे इक्विपमेंट आपण यूज करतो त्याला आपण सिग्नल जनरेटर किंवा फंक्शन जनरेटर असं म्हणतो. अँड कॅन प्रोड्यूस रेक्टँगल वेव्ह, साईन वेव्ह, ट्रँग्युलर वेव्ह. हे जे फंक्शन जनरेटर आहे किंवा सिग्नल जनरेटर आहे हे रेक्टँग्युलर वेव्ह तयार करते, साईन वेव्ह तयार करते आणि ट्रँग्युलर वेव्ह ही तयार करते. फ्रिक्वेन्सी इज एबल टू ऑसिलेट फ्रॉम 0.5 हर्ट्स टू 300 किलो हर्ट्स. ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे तयार करण्याची कपॅसिटी ती 0.5 हर्ट्सपासून 300 किलो हर्ट्सपर्यंत आहे. अजूनही मेगा हर्ट्सचे सिग्नल्स आपल्याला सिग्नल जनरेटर्समधून बनवता येतात. ऑसिलोस्कोप. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जे इक्विपमेंट आपण यूज करतो त्याला ऑसिलोस्कोप असे म्हणतात. दिस इज यूज टू ऑब्झर्व द वेव्हफॉर्म ऑफ व्होल्टेज. इट इज यूज टू मेजर AC अँड DC सिग्नल्स. ऑल्सो वी कॅन मेजर टाईप ऑफ एनी सिग्नल अँड कॅन कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट सिग्नल. ऑसिलोस्कोप हा ॲक्च्युली सिग्नल किंवा वेव्हफॉर्म पाहण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. AC आणि DC सिग्नल्स कसे दिसतात हे आपल्याला ऑसिलोस्कोप वापरून पाहता येतात. ऑसिलोस्कोप हा टाईम मेजरसुद्धा करतो, त्यामुळे आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा AC सिग्नलची कॅल्क्युलेट करता येते. थँक्यू सो मच. आज आपण इथे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्सची ओळख करून घेतली. धन्यवाद.